27 मराठी. नमस्कार, आपण पाहत आहात RJ न्यूज 27 मराठी. पत्रकर्ता विकास साळुंके. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू गावात रविवारी पहाटे नीलकंठ ज्वेलर्सवर थरारक दरोड्याचा प्रयत्न झाला. 4 अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि सोन्या चांदीसह सुमारे ते लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज एका पिशवीत भरला. मात्र दुकानातील सुरक्षा सेन्सरचा अलार्म वाजताच त्याची माहिती दुकानाचे मालक संकेत दहिवाळ यांच्या मोबाईलवर पोहोचली. त्यांनी तात्काळ संबंधितांना याची माहिती दिली. याच दरम्यान गावातील तरुण प्रतीक सोनवणे मोटारसायकलवरून घटनास्थळी पोहोचले. मोटारसायकलचा आवाज आणि हेडलाईट पाहताच चोरट्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी ऐवजाने भरलेली पिशवी दुकानातच टाकून पळ काढला. पळताना प्रतीक सोनवणे यांच्या दिशेने दगडफेक करून प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 4 संशयित दिसून आले असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रतीक सोनवणे यांच्या धाडसी प्रसंगावधानामुळे सुमारे लाख रुपयांचा ऐवज सुरक्षित राहिला असून त्यांच्या धैर्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणी यवत पोलिसांकडून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधीच्या बातम्यांसाठी RJ न्यूज 27 मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की ते 3 अज्ञात चोर त्यांच्या पायाने आतमध्ये शटर खोलून पायाने मारत आहेत, जेणेकरून ते आतमध्ये प्रवेश करू शकेल. आपण पाहत आहात RJ न्यूज 27 मराठीवर. आतमध्ये जाण्याचा ते प्रयत्न चालू आहे त्यांचा. आजूबाजूला सुद्धा ते पाहत आहेत. 2 त्यांचे साथीदार मोटरसायकल पाशी थांबलेले आहेत आणि पाहू शकता की त्या आत प्रवेश त्यांनी केलेला आहे. सर्वजण आत गेलेले आहेत. शटर त्यांनी खोललेला आहे. शटर खोलून ते 3 चोर आत प्रवेश त्यांनी केलेला आहे. त्या गाळ्यामध्ये, त्या दुकानामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आपण पाहत आहात RJ न्यूज 27 मराठी वर लाईव्ह. अज्ञात चोर पुन्हा एकदा हातामध्ये पिशवी घेऊन येत आहे. आजूबाजूला पाहत आहे, कानुसा घेत आहे कोण येत आहे का नाही. आणि अजून एक त्याचा साथीदार मोटरसायकल पाशी थांबलेला दिसत आहे. आणि काही वेळातच आपण पाहत आहोत की एक 4-चाकी गाडी तिथून जाणार आहे. सर्वांची एकच ध्यास आहे की शटरमध्ये चोरी करताना कुठलाही अडचण आली नाही पाहिजे. आपण पाहत आहात की आता ते 2 चोर मोटरसायकल पाशी थांबले असता ते एका आडुशाला थांबलेले आहेत आणि तिथून एक 4-चाकी गाडी गेलेली आहे. आणि हे आतील दृश्य आहेत. सीसीटीव्ही मधून आपण पाहत आहोत ते चोर आत त्यांनी प्रवेश केला आहे. आतमध्ये ते आपण पाहत आहोत त्यांनी प्रवेश केला. दार खुललेला आहे आणि एक एक करत ते आत येण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. त्यांच्याजवळ बघण्यासाठी बॅटरी सुद्धा आहे. बॅटरीचा फोकसद्वारे ते शोध घेत आहेत काही त्यांना अडचण येणार आहे का नाही. आणि 1, 2, 3 असे 2 चोर टेबल क्रॉस करून पटकन जे काही त्यांना पाहिजे ते घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. एक जण शोधत आहे. काही ठिकाणी अलार्मचा आवाज येत आहे. अलार्म बंद करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. अशा ताज्या घडामोडीसाठी पुन्हा एकदा तुम्ही RJ न्यूज 27 मराठीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला भरपूर प्रेम करा. हे दृश्य आहे दौंड तालुक्यातील राहू या गावातील. त्यांनी आता टेबल
काउंटरमध्ये टेबल खोलण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे.